नुसतं मेकअप लावून ह्याच्या नेत्याच्या बाजूला त्या नेत्याच्या बाजूला राहण्यापेक्षा ना जरा काम कर. नट्टा पट्टा लाली लिपस्टिक लावायची, चांगल्या चांगल्या साड्या नेसायच्या, नेत्यांबरोबर बसायचं. आणि ही चिल्लर बाई, ही चिल्लर बाई जेव्हा विरोधी असतात तेव्हा अगदी एकदम तवानी बाहेर येते. मग तुला काय फक्त पक्षाचा रबर स्टॅम्प म्हणून बसवलंय? नुसतं जगामध्ये मला बघा असंच चाललं नाही. अशा चिल्लर आणि चिल्लर बाईला पहिलं बसवलं पाहिजे. आम्ही महिला आहोत. ही चिल्लर बाई आहे, आम्हाला चिल्लर म्हणणारी, जनतेला चिल्लर म्हणणारी, पुण्यातल्या महिलांना, महाराष्ट्रातल्या महिलांना चिल्लर म्हणणारी बाई स्वतः चिल्लर आहे. कोण चिल्लर आहे? अरे बाई, तुला शरद पवारांनी महिला आयोग दिला, त्यांच्यावर तू बेईमान होऊ शकते, तर तू केवढी चिल्लर आणि चिल्लर आहे हे दाखवून दिलंय. एक उद्वेग आणि एक असं रक्त सळसळत आहे की या बाईला मुलगी नाही म्हणून अशी आहे का? अजितदादांनी काय बघून या बाईला पद दिलं मला माहिती नाही, पण तुमच्याकडे गेल्या 6 महिन्यांपूर्वी जी वैष्णवी जिने आत्महत्या किंवा जिची हत्या केली गेली हगवणे कुटुंबाने, त्यांची कंप्लेंट होती आणि तुम्ही त्याच्यावर काही कारवाई केली नाही. एवढा बेशरमपणा. आज त्यांच्यावर कारवाई झाली असती हगवणे कुटुंबावर, तर आज वैष्णवीचा बळी गेला नसता. आता वैष्णवीची हत्या झाली, आत्महत्या, आता पोलीस बघतील. पण या बाई नंतर 8 दिवसांनी जागा झाला, त्यांच्या घरी गेल्या आणि जेव्हा आम्ही विरोध करतोय, आम्ही तक्रारी करतोय, महिला हे काही करत नाहीये, ते तक्रार करणाऱ्या जनतेला ती चिल्लर म्हणताय. ही चिल्लर बाई आहे, आम्हाला चिल्लर म्हणणारी, जनतेला चिल्लर म्हणणारी, पुण्यातल्या महिलांना, महाराष्ट्रातल्या महिलांना चिल्लर म्हणणारी बाई स्वतः चिल्लर आहे. तेव्हा अजितदादांनी ताबडतोब हिचा राजीनामा द्यावा. महिला आयोग पदाच्या अध्यक्षपदाची गरिमा घालवली आहे. नुसतं जगामध्ये मला बघा असंच चाललं नाही. तुम्हाला खाली उतरून, रस्त्यावर उतरून महिलांसाठी काम करावं लागेल. नट्टा पट्टा लाली लिपस्टिक लावायची, चांगल्या चांगल्या साड्या नेसायच्या, नेत्यांबरोबर बसायचं. बास झालं.